पनवेल शहर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पनवेल महापालिकेतील विविध समस्यांविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी पनवेल महापालिकेमध्ये निवेदनाद्वारे जाचक मालमत्ता कर रद्द करणे, पाणी समस्या लवकरात लवकर सोडवणे, महापालिकेत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे, निकृष्ट नाल्यांची व रस्त्यांची निपक्षपातीपणाने चौकशी करणे, अर्थसंकल्पात महिला, शिक्षण, आरोग्य याबद्दल तरतूद करण्यात यावी व प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ही SRA योजनेप्रमाणे राबवावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नंदराज मुंगाजी, युवा तालुका अध्यक्ष हेमराज म्हात्रे तसेच महिला आघाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। या समस्यांवर तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाचे मोर्चात व्यापक रूपांतर होईल असे काँग्रेस नेते सुदाम पाटील यांनी पनवेल महापालिकेमध्ये निवेदन देत सांगितले। एवढं मोठं आंदोलन तुम्ही चालू केलेलं आहे महानगरपालिकेच्या विरोधात, यापुढे जर समस्या झाल्या नाही व्यवस्थित तर तुमचं पुढचं आंदोलन कसं आहे? बघा, आज महापालिका स्थापन होऊन 9 वर्ष होत आली, परंतु महापालिकेने ज्या सुविधा आज सर्वसामान्य नागरिकांना द्यायला पाहिजे होत्या त्याचा अभाव आज कुठेतरी या महापालिका क्षेत्रामध्ये दिसत आहे। आपल्याला माहिती आहे, सत्ता भाजपची आहे, महापालिकेत 5 वर्ष नगरसेवक भाजपचे सत्तेत होते आणि आज प्रशासन जो काम करत आहे तो सुद्धा भाजपच्याच देखरेखीखाली करत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहायला गेलं तर नागरिकांना ज्या सर्वसामान्य ज्या गरजेच्या सुविधा आहेत त्या सुद्धा आज भेटत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला रस्त्यावर उतरवायची वेळ आलेली आहे। आम्ही सर्वसामान्य जनतेला ज्या मूलभूत सुविधा भेटल्या पाहिजेत त्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत, धरणे आंदोलन दिलेलं आहे। खरं तर महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून निर्देश आल्याबरोबर स्थानिक जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना घेऊन आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही प्रामुख्याने मागण्या भरपूर आहेत, मागण्या जेवढं सांगू तेवढ्या कमी आहेत, पण प्रामुख्याने 6 मागण्या आम्ही घेऊन आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्यामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे, जेवढा पाणी पुरवठा आज महापालिका क्षेत्रात नागरिकांना झालं पाहिजे तेवढं होत नाही। 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी येत आहे, त्यामुळे टँकर लॉबीचा फार मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि टँकर लॉबीला त्या फायदा होत आहे। परंतु टँकर लॉबीला फायदा होत असताना या टँकर लॉबीच्या माध्यमातून टेक्निशियन हे कुठेतरी भाजपचे जे नेते आहेत त्यांना आणि प्रशासन जे महापालिकेत बसले त्यांना मिळत आहे, असं कुठेतरी लोकांच्या मध्ये कुजबूज चालू आहे। त्याचबरोबर जे स्थानिक इथले लोक आहेत, स्थानिक युवक आहेत आणि युवती आहेत, त्यांना रोजगाराचा अभाव असताना आपण जे ठेकेदार नेमलेले आहेत, ज्या कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत रोजगाराच्या संदर्भात महापालिकेच्या, त्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या माध्यमातून आपल्या गावाकडची मुलं आणून इथे नोकरीला लावत आहेत अशी कुठेतरी खबर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला भेटत आहेत। आपल्याला माहिती आहे का मालमत्ता कर हा फार मोठा प्रश्न आज 5-6 वर्षापासून ह्या महापालिकेत फोकवत होता। अनेक मोर्चे महाविकास आघाडीच्या संस्थानांच्या माध्यमातून आज इथे काढण्यात आले, महापालिकेसमोर हे देण्यात आलं, आंदोलन करण्यात आलं, परंतु महापालिकेने कुठल्याही प्रकारचे त्याबद्दल सकारात्मक पाऊल अजूनपर्यंत उचललेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कराचा बोजा हा सर्वसामान्य नागरिकांवर लादलेला आहे। आमची मागणी अशी आहे का मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक महाविकास आघाडीचे सर्व नेते इथले जे कार्यकर्ते महापालिकेच्या टॅक्स संदर्भात लढतात त्यांना घेऊन एक बैठक लावावी आणि आमची मागणी तीच आहे का आपण जो टॅक्स महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांवर लावलेला आहे तो टॅक्सची ही कमी व्हावी, तीव्रता कमी व्हावी, टॅक्स जो लावलेला आहे तो कमी करण्यात यावा आणि त्या पद्धतीने टॅक्स लावण्यात यावा। आम्ही टॅक्स माफ करा हे मुलीच सांगत, तुम्ही जो अहवालामध्ये सांगितलं 5 वर्ष आम्ही टॅक्स लावणार नाही, तो टॅक्स नका लावू आणि पुढचा टॅक्स जो सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असा टॅक्स आपण लावावा एवढी आमची महापालिकेच्या आयुक्तांना व इथल्या प्रशासनाला विनंती आहे। त्याचबरोबर जी घरं आज आपण पाहतो पनवेल शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जी घरं आहेत ती घरांची जेव्हा आपण जे विकण्याची जी सिस्टम त्यांनी ठेवलेली आहे, योजना त्यांनी ठेवलेली आहे ती कुठेतरी भाडे तत्वावर ती घरं देणार आहेत अशी कुठेतरी बातमी आम्ही वाचलेली आहे। ती आमची मागणी आहे का SRAच्या धर्तीवर ती स्कीम आपण राबवावी आणि ती घरं सर्वसामान्य माणसाला परवडतील, त्यांना जी कमी दरात जी घरं देण्यात येतील ती घरं देण्यात यावी आपल्याला अशी आमची विनंती असणार आहे। त्याचबरोबर
नाले ह्या जे आज आपण म्हणजे सर्वात मोठा जो अर्थसंकल्पात जो भाग असेल तो रस्ते नाले यासाठी जात आहे. ह्या रस्ते नाल्यांच्या जर पाहायला गेलं तर यांची क्वालिटी कुठेतरी फार कमी आहे. याच्यावर देखरेख करणारा जी एजन्सी आहे ती एजन्सी पाहायला सुद्धा येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ही जे नाले रस्ते जे बनत आहेत त्याची क्वालिटी आपण चेक करावी, याची गुणवत्ता आपण सुधारावी आणि लोकांना दीर्घकाळ चालतील असे रस्ते आपण नाले द्यावे ही विनंती आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर शेवटची समस्या आम्ही अशी मांडलेली आहे का आपण जो अर्थसंकल्प ह्या वर्षाचा प्रसिद्ध केला जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये महिला असतील त्याबरोबर शिक्षणाच्या बाबतीत असेल आणि आरोग्याच्या संदर्भात असतील या तिन्ही गोष्टींवर दुर्लक्ष केलेला आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून दिसत आहे. आपण भरीव तरतूद महिलांसाठी आरोग्यासाठी आणि यांच्यासाठी आपण करावी ही आमच्याकडून आपणास विनंती आहे. जर ह्या गोष्टी आपण येत्या काही काळामध्ये केल्या नाहीत तर काँग्रेस पक्ष भव्य दिव्य मोर्चा काढेल. आता धरणे धरणार नाहीत आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढू आणि महापालिकेच्या गेटवर थांबू नाही आणि महापालिकेत घुसून आम्ही जा विचारू आपण हे सर्वसामान्य माणसाचे जनतेचे प्रश्न का सोडवले नाहीत याचं आम्ही उत्तर विचारण्यासाठी महापालिकेत घुसून आम्ही उत्तर विचारणार आहोत. एवढेच सांगतो. धन्यवाद. महिलाओं की योजनाएं हैं, महिलाओं को नहीं दी जा रही है, बंदर बांट करके खा रहे हैं. प्रशांत ठाकुर और राम से ठाकुर वो यहाँ के किंग है, यहाँ के किंग बोले जाते हैं. लेकिन किंग बोलने के बाद यहाँ पे जनता को जो सुविधाएं देनी चाहिए वो यहाँ के स्थानिक है. पहले वो शेतकरी संगठन में थे, फिर कांग्रेस में आए, कांग्रेस से बीजेपी में आए. लेकिन जो ये सत्ता भोग कर रहे हैं, लेकिन सत्ता भोग के माध्यम से उन्हें जनता जो यहाँ की रायगढ़ जिले की पनवेल शहर की जो जनता है उसको यहाँ पे कोई भी सुविधाएं उसकी तरफ उनका ध्यान नहीं है. सिर्फ अपने लिए ही वो काम करते हैं, दूसरों के लिए नहीं. शहर के विकास के लिए कोई काम नहीं किया जाता. और हमारा धरना मोर्चा जो आज यहाँ पर है और ये कायम रहेगा और आगे बहुत जो है वो बहुत ही बड़े पैमाने पर यहाँ पर हम धरना मोर्चा करेंगे और अपनी मांगों को जनता के लिए मनवा कर रहेंगे. ये हमारा आज निर्णय है. ज्या वेळेस पनवेल महानगरपालिका अस्तित्वात झाली त्यांनी मालमत्ता कर पूर्वलक्षी म्हणजे 16 पासून हा नागरिकांना लाभलेला आहे. त्याच्या विरोधात सातत्याने मोर्चे आंदोलने घेराव पायी यात्रा आणि प्रत्येक वेळेला आयुक्त बदलत असतात ते सांगणार का आम्ही बैठक लावू. आमची मागणी आहे का त्यासाठी आपण मुख्यमंत्री नगर विकास मंत्री यांच्या दालनात बैठक लावून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावा. या पनवेलच्या नागरिकांना सातत्याने पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागतो. त्याचप्रमाणे इथे जी भरती होते त्याच्यामध्ये पनवेल विभागाच्या बाहेरून लोकांना तिथे भरती केली जाते. त्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक विभाग होतात का असा संशय येतो. म्हणून आपली मागणी आहे का पनवेल वासियांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य द्यावा. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आहे ती SRA स्कीम प्रमाणे राबवावी. त्याचप्रमाणे आता जो अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिलांना याच्यामध्ये कुठे तरतूद नाही. फक्त रस्ते कॉन्क्रिटीकरण नाले आणि घनकचरा याच्यासाठी करोडो रुपयाचा यांनी तरतूद केले. म्हणजे कुठेतरी टक्केवारीसाठी यांनी अर्थसंकल्प मांडला का काय अशी नागरिकांमध्ये शंका आहे. म्हणून ह्या अशा अनेक विविध प्रश्नांसाठी आज काँग्रेस पक्षाने प्राथमिक धरणे आंदोलन केलेले आहे. आम्ही त्यांना आज निवेदन देणार आहोत. आमच्या ज्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये महापालिकेला घेराव घालून आम्ही त्या अधिकाऱ्यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही. सर पण मालमत्ता विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बरेच आंदोलन झाले पण आता तो शॉर्टआउट का झाले. आपल्याला काय सांगतो का एकीकडे तो विषय यांना मार्गी लावायचा नाही आणि त्याच्यावर मग पुढे शिष्टमंडळ गेलं सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील मग तो न्याय प्रविष्ट आहे म्हणून विषय पत्र द्यायचा हातात आणि आपण नामानिराळे राहून हे अधिकारी बघायची भूमिका घेतात. मुळामध्ये मालमत्ता कर असावा पण तो नवी मुंबई कल्याण डोंबिवली बदलापूर ह्या बाजूच्या महानगरपालिका आहेत त्यांचा दर बघावा आणि नव्याने जन्माला आलेली ही पनवेल महानगरपालिका तिचा दर बघावा. त्याच्यामध्ये फार तफावत आहे. जुनी नगर परिषद आहे यांना 3 पटीने टॅक्स आहे. म्हणून ह्या सगळ्याच्या बाबतीत त्यांनी फेर विचार करावा. कारण हे सरकार हे टक्केवारीचं सरकार आहे. कारण आपण बघितलं लाडक्या बहीण योजनेच्या आता त्याच्यामध्ये त्यांनी कपात करायला घेतलेले अधिकाऱ्यांना पगारांना पैसे नाहीत त्यांची तिजोरीमध्ये खळखळाट झालाय. मग आता ह्या महापालिकेचा टॅक्स आता ह्या लोकांवर लादायचा आणि मग ती महागाई वाढवायची आणि जनतेच्या प्रश्नांना यांना कोणतेही सोय सुटत नाही. अशा पद्धतीने केंद्र असेल राज्य असेल किंवा महापालिका अधिकारी आयुक्त जरी प्रशासक असला तरी हा तो नेत्यांच्या हस्तक्षेपाचा पाऊल आहे.
त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही धाडे धरणार. एकीकडे पाण्याचा प्रश्नही तुम्ही बॅनर मध्ये उल्लेख केलेला आहे, त्या संदर्भात तुम्ही कसं सांगता? आपण पाहिलं असेल खारघर सारख्या शहरामध्ये जवळपास 95 MLD पाणी लागतं, तिथे 65-67 MLD पाणी. अशा प्रत्येक शहरामध्ये 30% पाण्याची कपात आहे आणि त्याच्या पलीकडे आज प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची जवळपास 26,000 घरं ते आता त्याला ओसी आल्यानंतर तिथे लोक राहायला जातील. मग हा अतिरिक्त पाणी याचं नियोजन काय? जे आपली धरणं आहेत त्याचा अजून गाल काढला नाही. कुठेतरी हा एखादा विषय घ्यायचा, पेपरला दिशाभूल करायची, त्या पनवेलकरांची तहान भागणार, हे इथल्या पनवेलच्या आमदारांचं अपयश आहे. या आमदारांनी जवळपास 15 वर्ष सत्तेत होता, आता नवीन 20व्या वर्षात ते प्रधान करतात. मग पनवेलचं एसटी स्टँड असेल, आपण पाहिलेलं असेल, त्या पनवेलचा कुठलाही विकास, ह्या ITI कॉलेज असतील किंवा इथल्या शाळा असतील, याच्यामध्ये कुठलंही त्यांचं योगदान नाही. कासाडी नदीचं प्रदूषण आपण बघितलं असेल, त्या तिथल्या नागरी वस्तीला तिथे रात्री घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. पनवेलच्या बाजूला लेडीज बॉयची संस्कृती फोफावत आहे, पण कुठेही या विषयावर वाच्यता न करता फक्त ठेकेदारांसाठी ही महापालिका अस्तित्वात आली काय, असा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.